ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाने राहुरी नगर मनमाड राज्य महामार्गावरील अवजड वाहतुकीला वळवण्यात आलेलं असताना देखील सर्रासपणे अवजड वाहतूक होत आहे। त्यामुळे संतप्त तरुणांनी 18 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास वाहतूक अडवून पुन्हा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घटनास्थळी हजर राहून पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क करत तात्काळ अवजड वाहनांना थांबवा, अन्यथा पुन्हा आम्हाला रस्त्यावरती यावं लागेल असा इशारा दिला। यावर पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना करण्याचे आश्वासन तनपुरे यांना दिलं। त्यामुळे पुन्हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। नगर मनमाड रोड राहुरी परिसरामध्ये एका आठवड्यामध्ये 7 ते 8 जणांचा अपघातामध्ये मृत्यू झालाय। नगर मनमाड राज्य महामार्गाची अक्षरशः चाळण झाली। हे या अपघातांमुळे उघड झालं। तर नुकतेच 4 ते 5 दिवसांपूर्वी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर मनमाड रोड तब्बल 2 ते 3 तास रोखून धरण्यात आला होता। यावेळी प्रशासनाने जोपर्यंत रस्त्याचं काम आणि खड्डे बुजवले जात नाही तोपर्यंत अवजड वाहतूक नगर लोणी ते शिर्डी अशी करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं। मात्र प्रशासनाला या आश्वासनाचा विसर पडला। तसेच पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील प्रशासनाला सज्जड दम देत वेळोवेळी अपघात होत असतील तर सर्वसामान्य नागरिकांचा विचार करणं गरजेचं आहे आणि ही वाहतूक वळवण्यासाठी मंत्री विखे यांनी आदेश देखील दिले होते। मात्र तरी देखील सर्रासपणे वाहतूक सुरू आहे। त्यामुळे संतप्त राहुरीमधील तरुणांनी गुरुवारच्या आठवडे बाजाराच्या दिवशी सकाळी 9च्या दरम्यान नगर मनमाड रोड जिजाऊ चौकात अचानकपणे रास्ता रोको आंदोलन केलं। अचानक झालेल्या या रास्ता रोकोमुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच पळापळ झाली। घटनेचे ठिकाणी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी येऊन तरुणांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुण वर्ग आक्रमक झाले होते। यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या ठिकाणी येऊन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याशी चर्चा करत पोलीस अधीक्षक यांच्याशी फोनवरती संपर्क साधला। यावेळी तात्काळ निर्णय घ्या, अन्यथा पुन्हा नागरिक आक्रमक होतील। अवजड वाहतूक बंद न केल्यास पुन्हा आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल असा सज्जड इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आणि त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे। इतके ओव्हरलोड होते माझ्यामध्ये 5 जणांनी शूटिंग केली। कितना बिल है? बैरिकेड लगाए नहीं, कुठून मिलाई नाही। किधर तिकडून चालू आहे का? नावरे भाटे तिकडून चालू आहे का? संगमनेर मध्ये हां माहिती तुम्हाला अडवलं पोलिसांनी कुठे तिथं? पोलिसांनी आश्वासन दिलं की बाबा 2 महिन्याकरता आम्ही हा अवजड वाहतुकीचा बंद करतो। आता मला वाटतं 3-4 दिवस झाले फक्त दिवस आहे। आपण सगळे अवजड वाहतूक या रस्त्याने परत चालू होते। आम्ही आता एका जणाला उतरून विचारतो, म्हटलं काहीतरी 500 रुपयाने सोडलं मला। हे काय चाललंय? आमच्या जीवाशी खेळ चालू आहे का पैसे घेऊन पोलीस प्रशासनाचा? एसपी साहेबांना आता बोललो आजपर्यंत उद्यापर्यंत परत बंद झालं तर उद्यापर्यंत ह्याच्यापेक्षा मोठा राजकारण होईल। त्याला जबाबदार पोलीस प्रशासन असेल। आमच्या जीवाची एवढी किंमत करता काय? 2 महिन्याकरता बंद करतो म्हणून सांगितलं होतं काय? कॅमेरा बघा, सगळ्या मोठ्या गाड्या चालू आहेत। काही ड्रायव्हर लोकांनी ते सांगितलं 20 रुपये देऊन निव्वळ सोडण्यात येतं। 20 रुपये बोलला काय? म्हणजे एवढी किंमत झाली का आमची इथं जीवाची, आमच्या लोकांच्या? हे तातडीने बंद झालं पाहिजे। एसपीला पण फोनवर बोललेलो आहे, उद्या एक जरी इथं अवजड वाहन दिसलं जे की बाहेर जाणार आहे तर इथं मोठा रस्ता होईल। मात्र मग आम्हाला जेलमध्ये टाकायचं काय होईल त्याचं सांगता नाही येणार। पुढं जाईल उजेड। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी24 तास राहुरी। ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर। भरा फक्त 1 रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू। प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरं बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, 5वं बक्षीस आटा चक्की। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा,
तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिब्युबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.